नमस्कार, लोकल वेल यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकल वेलच्या नवीनतम फीचर प्रोडक्ट सेटिंग्ज बद्दल सविस्तर शिकणार आहोत। या फीचरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी अनेक उत्पादनांच्या सेटिंग्ज कशा बदलू शकता हे समजून घेऊया। तर आजचा व्हिडिओ सुरू करूया। प्रथम आपण जाणून घेऊ की जर तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक उत्पादनांच्या सेटिंग्ज बदलायच्या असतील तर तुम्ही ते कसे करू शकता। त्यासाठी सर्वप्रथम स्टॉक विभागात या स्टॉक विभागात त्या उत्पादनाचा शोध घ्या। ते उत्पादन शोधल्यानंतर तुम्हाला उजवीकडे आणि वरच्या बाजूला सेटिंग्ज हा पर्याय दिसेल। जर तुम्ही माउसला स्पर्श करता फक्त F दाबला तर तो विभाग उघडेल। येथे देखील तुम्हाला 3 पर्याय दिसतील। पहिला उत्पादन आहे, दुसरा डिस्काउंट आहे आणि तिसरा ऑर्डर बुक आहे। तुम्ही उजवीकडे आणि डावीकडे कंट्रोल दाबून सहजपणे या विभागांमध्ये जाऊ शकता। उत्पादन विभागात उत्पादनाचे नाव, त्याचे कंपनीचे नाव आणि त्याची रचना आहे जी डिफॉल्ट आहे। त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला बारकोड पर्याय दिसेल। म्हणून जर तुमच्याकडे त्या उत्पादनाचा बारकोड क्रमांक असेल तर तुम्ही तो येथे प्रविष्ट करू शकता। त्याच्या अगदी खाली उत्पादन फॉर्म आहे, तुम्ही बल्क अपडेट केल्यावर ते बदलू शकता। त्याच्या उजव्या बाजूला लोकेशन आहे। म्हणून समजा तुमच्या मेडिकल शॉपमध्ये रॅक क्रमांक 20 वर डॉलचे शाईप ठेवले आहे, तर तुम्ही एफर्टलेसली दाबा आणि तुम्ही एक नवीन श्रेणी देखील तयार करू शकता। उत्पादनाचा शेवटचा पर्याय म्हणजे एनेबल लूज बिलिंग। म्हणजे अनेक वेळा असे ग्राहक तुमच्याकडे येतात जे विशिष्ट औषधाची संपूर्ण स्ट्रिप खरेदी करत नाहीत। ते कधीकधी त्यातून 2 गोळ्या घेतात किंवा कधीकधी 4 गोळ्या घेतात। नंतर तुम्ही त्या विशिष्ट 2 किंवा 4 गोळ्यांचे बिलिंग देखील करू शकता। म्हणून आम्ही याला एनेबल लूज बिलिंग म्हणतो। जर तुम्ही ते अनचेक केले तर विक्रीच्या वेळी तुम्हाला एनेबल लूज बिलिंगचा पर्याय मिळणार नाही, आणि जर तुम्ही ते तपासले तर तुम्हाला पर्याय मिळेल। यानंतर जर तुम्ही डिस्काउंट सेक्शनमध्ये आलात तर येथे तुम्हाला आणि कमाल विक्री सवलत दिली जाते। त्यामुळे तुम्ही या विशिष्ट उत्पादनाची किमान आणि कमाल विक्री सवलत देखील ठरवू शकता। सवलत निवडल्यानंतर ते तुम्हाला किमान आणि कमाल सवलतीनंतरचे मार्जिन दर्शवेल। तुमचे उत्पादन ऑनलाइन स्टोअरवर सूचीबद्ध करायचे असल्यास ते तपासा, अन्यथा तुम्ही ते तपासू शकता। येथून ऑनलाइन स्टोअरची सवलत निवडा। ऑर्डर बुक वैशिष्ट्य विकासाधीन आहे, त्यामुळे भविष्यातील व्हिडिओमध्ये याबद्दल बोलू। दाबून सेटिंग्ज लागू करा। अनेक उत्पादनांची सेटिंग बदलायची असल्यास डाव्या बाजूला जा स्टॉक पर्यायावर क्लिक करा, नंतर उत्पादन पर्यायावर क्लिक करा। उत्पादन सेटिंगमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर दिले आहे। पहिले उत्पादन नाव, कंपनी किंवा रॅक नंबरने शोधा। दुसरे आद्याक्षरे, अल्फाबेटनुसार उत्पादने शोधा। तिसरा पर्याय कंपनी आहे, कंपनी निवडा। स्थानिक मूल्य तुम्हाला उत्पादनाचे स्थान जोडण्याचा पर्याय देते। उत्पादनाचे स्थान सेट केल्यानंतर स्थानानुसार शोधा। शेवटी श्रेणीतील उत्पादनांची श्रेणी बदलायची असल्यास सेटिंग्ज तपासा आणि दाबा। आता फिल्टर्स नंतर उत्पादनांची यादी तुमच्या समोर येईल। डाव्या बाजूला तुम्हाला चेक अडचेक हा पर्याय दिसेल। नंतर ज्या उत्पादनांची सेटिंग्ज एकाच वेळी बदलायची आहेत ती निवडा। फिल्टर लावल्यानंतर उत्पादनांची यादी तुमच्याकडे येईल। समजा तुम्हाला सर्व एकाच वेळी बदलायचे आहे, तर वरच्या बाजूला पहिला चेक मार्क तपासा। सर्व उत्पादने निवडली जातील। त्यानंतर उजव्या बाजूला बल्क अपडेटचा पर्याय दिसेल। दाबल्यानंतर बल्क अपडेट सेटिंग्जचा हा विभाग तुमच्यासाठी उघडेल। पहिला पर्याय म्हणजे तुम्ही उत्पादनांचा फॉर्म निवडू शकता। दुसरा म्हणजे स्टोअरमध्ये उत्पादनांचे स्थान काय आहे। तिसरा म्हणजे उत्पादनांची श्रेणी काय आहे। चौथा नेसेसरी लूज बिलिंग, ज्याबद्दल आपण काही काळापूर्वी बोललो होतो। शॉर्टेज कॅल्क्युलेशन आता ऑर्डर बुकचे वैशिष्ट्य आहे। पुढील व्हिडिओमध्ये याबद्दल नक्कीच बोलू। यानंतर तुम्ही उत्पादनांची किमान विक्री सवलत आणि कमाल विक्री सवलत ठरवू शकता। ऑनलाइन स्टोअरवर उत्पादनांची यादी करायची असल्यास ते तपासा आणि देत असलेली कोणतीही सवलत नमूद करा। शेवटचा पर्याय म्हणजे पसंतीचा वितरक। पसंतीचा वितरक निवडण्याचा फायदा असा आहे की पुढच्या वेळी ऑर्डर बुक केल्यावर ती ऑर्डर निवडलेल्या पसंतीच्या वितरकाच्या नावाने थेट दिली जाईल, तुम्हाला थेट त्यावर नेले जाईल। सर्व सेटिंग्ज बदलून सेव्ह करा आणि तुम्ही एकाच वेळी अनेक उत्पादनांच्या सेटिंग्ज बदलू शकाल। या वैशिष्ट्यापूर्वी
ग्राहकांना अशी समस्या होती की ते एकाच वेळी अनेक उत्पादने अपडेट करू शकत नव्हते, परंतु आता तुम्ही कितीही उत्पादनांच्या सेटिंग्ज बदलू शकता। हा आमचा उत्पादन सेटिंग ट्युटोरियल होता। मला आशा आहे की तुम्हाला आवडला असेल। आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करून अभिप्राय द्या। इतर प्रश्नांसाठी आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता। नवीन कंटेंटसह पुढील व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत निरोप।